नमस्कार, सह्याद्री किचन्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बडीसोप पासून सरबत। हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप बडीसोप आणि खडीसाखर। मी अशी मोठी खडीसाखर घेतलेली आहे। याच्या ऐवजी आपण साखर किंवा गूळ किंवा मधाचाही वापर करू शकता, पण ही फार उपयुक्त असते म्हणून मी खडीसाखरचा वापर करणार आहे। प्रथमतः बडीसोप मी थंड पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे, जेणेकरून याच्यातले जे जीवनसत्व आहेत ते व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून भेटू शकतील। त्यामुळे ही आपण भिजवून घ्यायची आहे। यानंतर आपण खडीसाखर आणि बडीसोप मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। जे भिजत घालण्यासाठी मी पाणी वापरलं होतं त्या पाण्याचा याच्यात वापर केला। हे सगळं मिश्रण आता आपण एका गाळणीमध्ये गाळून घेणार आहोत। बघा, पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ती व्यवस्थितपणे पेस्ट तयार होते आणि ती व्यवस्थितपणे आपल्याला या अशा साध्या गाळणीत सुद्धा गाळून घेता येते। बडीसोपचे बरेच फायदे आहेत। बघा, असा गाळल्यानंतर थोडासा चोथाही समजा शिल्लक राहतो, तर तो आपण पुन्हा एकदा गाळून मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून पुन्हा एकदा गाळून घेऊ शकतो। शेवटी जर तुम्ही हा चोथा खाऊन बघितला तर पूर्ण बेचव म्हणजे पूर्ण जो रस आहे तो पूर्ण आपल्याला या मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर मिळू शकतो। म्हणजे पूर्ण याच्यातला रस आपण या पद्धतीने काढून घेऊ शकतो। जे उरलेला चोथा आहे त्याचा काहीच वापर नाही। बघा, बडीसोप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। शरीरासाठी आवश्यक असणारे क जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि आयर्न असे अनेक घटक बडीशोपमध्ये आढळतात। तर अशा पद्धतीने आपण याचं सरबत बनवून घ्यायचं आहे। 1 वाटी बडीसोप पासून आपल्याला 4 ग्लास सरबत मिळू शकते। ताजंच्या ताजंच करायचं आहे आणि ताजंच प्यायचं आहे। याला जास्त काळ साठवून ठेवायचं नाही। तर अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार आहे। राहिलेला चोथा आहे त्याचा आपल्याला काहीच वापर नाही। ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।